नमस्कार. चला तर आज आपण FYBAच्या अभ्यासक्रमातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेऊया, सेंद्रिय शेती. पण आपण हा विषय थेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमधून शिकणार आहोत, तिचं विश्लेषण करून. म्हणजे परीक्षेची तयारी एकदम पक्की होईल. ही बघा, स्क्रीनवर जी प्रश्नपत्रिका दिसतेय ना, तीच आपण आज सोडवणार आहोत. यातून आपल्याला कळेल की नेमके कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्यांची उत्तरं कशी लिहायची, म्हणजेच चांगले मार्क्स मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण काय काय करणार आहोत? सगळ्यात आधी आपण छोटे म्हणजे लघुत्तरी प्रश्न बघू, त्यानंतर मोठ्या दीर्घोत्तरी प्रश्नांकडे वळूया आणि शेवटी परीक्षेसाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर एकदा नजर टाकू, म्हणजे सगळी उजळणी होईल. चला तर पहिला भाग सुरू करूया. लघुत्तरी प्रश्न. इथे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर कमीत कमी शब्दात अचूक उत्तर कसं द्यायचं हे शिकणं. प्रश्नपत्रिकेतला पहिलाच प्रश्न आहे सेंद्रिय शेतीच्या व्याख्येवर. हा अगदी बेसिक प्रश्न आहे, त्यामुळे याचं उत्तर एकदम स्पष्ट आणि नेमकं असायला हवं. ही जी व्याख्या स्क्रीनवर दिली आहे ती परीक्षेसाठी अगदी परफेक्ट आहे. यातले महत्त्वाचे शब्द कोणते तर रासायनिक खतं आणि कीटकनाशकं टाळणं आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर. म्हणजे उद्देश फक्त पीक काढणं नाही आहे, तर आपली जमीन, पर्यावरण आणि आपलं आरोग्य या सगळ्याची काळजी घेणं आहे. आता पुढचा प्रश्न आहे हिरवळीच्या खताबद्दल. सेंद्रिय शेतीत या खताला खूप जास्त महत्त्व आहे. चला बघूया याची सोपी व्याख्या काय आहे. हिरवळीचं खत म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. ताग, धैंचा किंवा गवार यासारखी पिकं शेतात वाढवायची आणि त्यांना फुलं यायच्या आधीच ती तशीच्या तशी नांगरून जमिनीत गाडून टाकायची. या प्रक्रियेमुळे जमिनीला नैसर्गिकरित्या पोषण मिळतं, तिची सुपीकता वाढते. हेच यामागचं साधं सोपं तंत्र आहे. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, हरित क्रांतीची व्याख्या. भारताच्या शेतीच्या इतिहासातला हा एक खूप मोठा टप्पा आहे आणि यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातोच. ही व्याख्या तर खूपच महत्त्वाची आहे. या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे काळ, तो होता 1960-70चा दशक, आणि दुसरं म्हणजे या क्रांतीचे दोन मुख्य आधारस्तंभ, जास्त उत्पादन देणारी सुधारित बियाणी आणि रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर. यामुळेच आपल्या देशात अन्नधान्याचं उत्पादन इतकं वाढलं की आपण स्वयंपूर्ण झालो. बरं, आता आपण मोठ्या प्रश्नांकडे म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नांकडे वळतोय. इथे उत्तर मोठं लिहायचं असतं, त्यामुळे ते मुद्देसूद असणं फार गरजेचं आहे. पहिला मोठा प्रश्न आहे सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये कोणती? म्हणजे सेंद्रिय शेती इतर शेती पद्धतींपेक्षा वेगळी का आहे हे आपल्याला इथे सविस्तर सांगावं लागेल. हे बघा, इथे सेंद्रिय शेतीची सगळी महत्त्वाची वैशिष्ट्ये दिली आहेत. उत्तर लिहिताना काय करायचं तर प्रत्येक मुद्द्याचं 2-3 ओळीत स्पष्टीकरण द्यायचं. उदाहरणार्थ, मातीचे आरोग्य जपणे या मुद्द्यात आपण लिहू शकतो की सेंद्रिय खतांमुळे जमिनीतले उपयुक्त सूक्ष्मजीव वाढतात, ज्यामुळे माती जिवंत आणि सुपीक राहते. पुढचा प्रश्न आहे सेंद्रिय खतांच्या प्रकारांबद्दल. हा तसा सरळ आणि सोपा प्रश्न आहे. यात आपल्याला वेगवेगळ्या नैसर्गिक खतांची माहिती द्यायची आहे. इथे 4 मुख्य प्रकार दिले आहेत: शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि हिरवळीचे खत. परीक्षेमध्ये या प्रत्येक प्रकाराबद्दल थोडी माहिती लिहिली की उत्तर पूर्ण होतं. जसं की गांडूळ खत हे पोषक तत्वांनी खूप समृद्ध मानलं जातं आणि ते जमिनीसाठी सर्वोत्तम खत आहे. आता शेवटचा मोठा प्रश्न जो तुलनात्मक आहे, म्हणजे आपल्याला हरित क्रांतीच्या आधीची शेती आणि नंतरची शेती कशी होती यातला फरक स्पष्ट करायचा आहे. हा तक्ता बघा, यातून सगळं किती सोपं होतंय. इथे स्पष्ट दिसतंय की हरित क्रांतीमुळे उत्पादन तर खूप वाढलं, पण त्याचे काही दुष्परिणाम पण झाले. जसं की जमिनीची सुपीकता कमी झाली. आधी आपली शेती निसर्गावर जास्त अवलंबून होती, तर नंतर तंत्रज्ञानाचा वापर वाढला. हा तक्ता लक्षात ठेवला की उत्तर लिहिणं अगदी सोपं होऊन जाईल. चला, आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. परीक्षेला जाण्यापूर्वी एक जलद उजळणी तर झालीच पाहिजे, बरोबर? तर काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. या 4 संकल्पना म्हणजे या पूर्ण विषयाचा गाभा आहेत. सेंद्रिय शेतीची सोपी व्याख्या, हिरवळीचं खत कसं बनवतात, हरित क्रांतीमुळे काय बदल झाला आणि IFOM सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचं काम काय आहे. हे मुद्दे लक्षात ठेवले की अनेक प्रश्नांची उत्तरं लिहिणं सोपं होतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, आज आपल्या जगाची लोकसंख्या किती झपाट्याने वाढतीये. मग या सगळ्यांची अन्नाची गरज भागवण्यासाठी फक्त सेंद्रिय शेतीवर अवलंबून राहणं शक्य आहे का, यावर नक्की विचार करा. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.